वैभव कराले आणि जगदीश कराले यांच्याकडून 2 चौकारासाठी सोमेश्वर आणि नवीन या A1 जोडीसाठी 2 चौकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. दोघां मिळून 1000 रुपये म्हणजे 500 रुपये आपण पकडूया. वाटणी लगेच करून टाकायची. 2 चौकार जातात दादा आरामात. तर जाऊया मैदानावरती. तमाम प्रेक्षक वर्ग आमचे दामसचे सर्व जे वरिष्ठ मान्यवर आहेत वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत. शाहनवाज नझीर साहेब मनापासून धन्यवाद. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. चला आमचे ऑफिशियल्स तयार झालेत. हरेश करारे मिस्टर हॅरी त्यांचा निर्णय आहे बारे आणि विमल फॅक्टरीचे ओनर DK सर. काही दिवसानंतर गण्या बैलाचे मालक येतील. 7 स्टार. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. आदित्य पहिलं षटक घेऊन येतो पॉवर प्लेचं. हे पहिलं षटक असेल. 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीत 5 षटकं या ठिकाणी आपण पाहतो सुरू केले. पहिला चेंडू फाईंड मध्ये शॉर्ट फाईंडला शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण वापस पाठवलं सोमेश्वरने नवीनला. तर पहिला चेंडू आपण पाहतो नवीन फेस करत असताना निर्धाव चेंडू खेळला आहे. आदित्य पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या उजव्या डाव्या साईडने राईटनं उरतो विकेट. चेंडू होता बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आपण पाहतोय मैदानामध्ये गोलाकार फिरत बसला. चेंडू परत खेळत बसला. लक्ष विचलित झालं. झेल ड्रॉप आणि ड्रॉप दिला कोणाला. कव्हरचा जो मास्टर माइंड ज्याला म्हटलं जात आहे नवीन करायला दिलेलं जीवदान. दोन धावा आपण पाहतोय. तिसरा चेंडू. इथे जोरदार अपील केली जाते. अपील आपण पाहतो या ठिकाणी केली जाते आणि जरूर पंचांचा डिसिजन येईल आमच्यापर्यंत. रिप्लेसच्या माध्यमातून जरूर गडबड घोटाला कुछ तो हो गया. बाय बाय टाटा करत चेंडू सीमारेषे पलीकडे गेला. चौकार पाहतो आपण. फलकावरती लागला जाईल. रिप्लेसच्या माध्यमातून पाहूया आपण. बघा आदित्यचा सुंदर चेंडू होता आणि हा स्टंपला जरूर या ठिकाणी चेंडू चाटला गेला पण बेल्स डाऊन झाल्या नाही आहेत. नशीब बलवत्तर. काय करणार शोएब अख्तर. नशीब बलवत्तर आहे त्या ठिकाणी. जरूर जोपर्यंत स्टंप पूर्ण होतील संधी देऊ आमच्या डीजेला. तीन चेंडू झालेत. 6 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पण या ठिकाणी पाहिलं गेलं मधली एसटी वाकवली गेली. फलंदाज बाद. स्क्रीनवरती पाहू शकता आपण. बघा स्क्रीनच्या डाव्या साईडला पाहिलं गेलं आमचे जावेद खोत साहेब आणि त्यांचा 1 लाख मोलाचा सहकारी सच्चा यार सच्चा मित्र बबलूभाई अर्थात सलमान नजे. आणि उजव्या साईडला पाहिलं गेले आम्ही पाहतोय खुरम नजे आणि त्यांचे मित्र फरान नजे. हे आपण फोटो पाहू शकता स्क्रीनवरती. 4 चेंडू झाले. 7 धावा धावफलकावरती. 1 विकेटचं पतन झालंय. नवीन माघारी याला या अगोदर पाहिलं नवीन नशीब बलवत्तर होत आहे. यष्ट वाकल्या नाही. तिथे चेंडू आपण पाहतो अफलातून निघून गेला आणि इथे स्टंप ब्रेक झाला का दादा. लावून घ्या त्याला.
चार चेंडू झाले, 6 धावा, एक फलंदाज बाद झाला. नवीन माघारी आला नवीन फलंदाज गजानन. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. इथे आपण पाहतो चेंडूला उडवलाय, शतरक्षक पोहोचला जरूर होता त्या चेंडूपर्यंत, झेल घेऊन गरजेचं होतं, पण इथे मिसफिल्ड चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. नशीबवान चौकार. तो वैभव दादा एक चौकार झालेला आहे. पुढचा चेंडू गजाननसाठी. इथे शतरक्षक पोचला चेंडू परत. सुंदर झेल, पण त्यांनी सांगितलं फलंदाज बाद. झटका क्रमांक 2 गजाननला माघारी परतावं लागेल. अष्टविक वेकरी संघाला हा दुसरा मोठा आदरा. ठोकडीचे मित्र आम्हाला सांगतील पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 10. आकड्यावरती 2 फलंदाज बाद झाले, 10 धावा. चला 4 षटकं आपली 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. तेजस बडेकर एक चांगला ऑफिशियल आहे. पंताच्या भूमिकेत आम्ही पाहिलं होतं. आर्मी पॅनलमध्ये नेहमीच त्यांचं सहकार्य असतंय. आजही आपण पाहतोय संघा या ठिकाणी खेळत असताना तर जाऊया दुसरं षटक. गोलंदाज आपण पाहतोय श्री भैरवनाथ किरवली संघाकडून संकेतला आपण पाहतोय. किरवली म्हटलं गेलं तर आणि श्री भैरवनाथ म्हटलं गेलं तर कबड्डीसाठी फेमस असलेलं गाव. आजही कबड्डीच्या स्पर्धा आहेत तिथे. आमचे संदीप बोराडे नाही आहेत, कारण संदीप बोराडे परलीमध्ये असल्या कारणाने ते तिथे पोचू शकले नाही आहेत. संकेत पंचांच्या डाव्या साईडनी राईट हँड उर्ध्व विकेट मारा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू पहिला चेंडू निर्धाव पाहिला जातोय. चांगली सुरुवात आपण म्हटलेलं पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं सोमेश्वरने नवीनला स्ट्राईक दिली होती, पण तिथे फसला गेला. वन डाऊनला गेलेला गजानन तोही माघारी आलाय. 2 फलंदाज बाद झालेत. श्रीकांत प्रशांत आपण पाहतो नॉन स्ट्राईकला आहे. प्रशांत हाबले एक चांगला अष्टपैलू खेळाडू, चांगली फलंदाजी असते, आक्रमक हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. मास्टर माइंड सोमेश्वर आपण पाहतो त्या ठिकाणी. 2 चेंडू लगातार निर्धाव. संकेतचा पुढचा चेंडू. इथे चेंडूला फिरवला. फाईन डिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 बाउंस चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. अभित 11 दामत विपक्ष महालक्ष्मी वेनगाव आपण तयार राहायचे. लगेच यानंतरची सेकंड राऊंडच्या मॅचला आपण तयार राहायचे. चला थोडंसं फास्ट घ्या. 3 चेंडू 4 धावा खर्च केला. धावसंख्या 14 या आकड्यावरती. चांगला चेंडू आपण पाहतोय. जोरदार अपील केली जाते. अपील आपण पाहतोय सुरेख होती, पण जी जोश फक्त पाहिला गेला
एस टीच्या पाठीमागे जे खेळाडू होते त्यांच्याकडे आपण पाहतोय. 4 चेंडू झाले. दुसरं षटक प्रगती पथावरते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 14 धावा स्कोर कार्ड होते. सोमेश्वर 4 चेंडू 4 धावेवरती गेलतो. प्रशांत अजूनही कोणत्या प्रकारचा चेंडू खेळला नाहीये. इथे चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. 5 चेंडू 5 धावा खेळतोय सोमेश्वर. स्ट्राईक रोटेट झाले. प्रशांत आपले असेल स्ट्राईकला. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 2 विकेटच्या पतनानंतर 2 फलंदाज बाद झालेत. नवीन कराले आणि गजानन हे 2 फलंदाज आपण पाहतो मार्गस्थ झालेत. एक चांगली स्पर्धा मित्रांनो. स्पर्धेला खूप अडचणी आल्या. या स्पर्धा सुरू होताना कधी असं होतं स्पर्धा ही कॅन्सल करण्याच्या मूडमध्ये होतो आम्ही, पण आमचे जावेद भाई आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी सांगितलं स्पर्धा कॅन्सल करायची नाही. हा दादा, जो हिरवा कापड आहे त्याच्यावरती जे जे बसलेत ना त्यांनी लगेच पाय भी काढायचे, पाठीमागे यायचे. नाही तर आमचा वसीम कोंडा तिथे येतोय. वसीम कोंडा तिथे आला तर समजून जा. हा प्लीज इकडे पण बघा ना. ओ दादा, जे बसलेत बघा कापडावरती त्याला निघा लगेच पाठीमागे. आमचेच मित्र आहेत वाटते, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आमचा मोठा भाऊ आहे बडे बाय. हा आमचा मोठा भाऊ आहे तिथे, तो सांगेल सर्वांना. आदित्य वडेकर वैयक्तिक दुसरं सांगी. तिसरं षटक. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला. जरूर आपण पाहतो एक जो रिव्ह्यू आपण दिलेला आहे तर जरूर तिसरे पंच बबलूभाई लगेच आपण या ठिकाणी यायचे. बबलूभाई आपण लगेच कॉम्बॉक्स मध्ये यायचे. चेक करायचं आपण. बबलूभाई खुरमभाई चला आमचे ऑफिशियल्स लगेच या ठिकाणी या. जकीनांना आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत पाहायचंय. नाही मी माईक वरती आहे ना, मी बघणार नाही. ओके हा फक्त बिमरचा नो बघायचं. सगळीच कामं करायला लागलं तर कसं व्हायचं ना. मग सासूला पण सांभाळा, बायकोला पण सांभाळा, मेवणीला पण सांभाळा. सगळीच गोष्ट नाही करू शकत. होईल जय डिसिजन येईल. आपण सांगतो त्यांना तिकडे आपण चेक केलं जाईल. आमचे आहेत जकीनांना आहेत. तर जरूर हा फेअर डिलिव्हरी आपण तिसऱ्या पंचांकडून घोषित केलंय. तो एक मात्र रिव्ह्यू होता, तो रिव्ह्यू या ठिकाणी आपण बघतो बेकरी संघाने गमवलाय. तर जरूर आपण पाहतोय सिंगल रोटेटो या ठिकाणी होते. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य तयार. अफलातून गोलंदाजी ब्रह्मास्तर आपण पाहतोय. थोडा बॅटला स्पर्श जरूर झाला. आम्ही सांगितलं, ऑफिशियलने सांगितलं बॅटला स्पर्श झाला, त्यानंतर पॅडवरती चेंडू आदलला. फलंदाज सुरक्षित आहे असं पंच सांगतात. अपील तर सुरेख झाली होती. बघा अफलातून चेंडू होता. प्रशांतसाठी हा चेंडू होता. परफेक्ट बॅटची आपण पाहतो एनर्जी घेतली आणि त्यानंतर पाहिलं गेलं चेंडू बॅटवरती आदलला. दादा थोड़ा खाली बस. हाँ जमीर भाई बोले तो हमारे दामाद के शाहरुख खान बिछड़े हुए. चांगला चेंडू. अफलातून गोलंदाजी आपण पाहतो. आदित्य अफलातून गोलंदाजी करतो आहे. सुसाट वेग 130-135 च्या वेगाने आपण पाहतोय. गोलंदाजी आपण तेवढीच मोजू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही.
आणि जेव्हा चेंडू दिसेनासा झाला समजा 150 160च्या वेगाने. इथे चांगली गोलंदाजी पाहिली जाते. सुरेख फटका, टेलिस्कोप आपण पाहतो, सुपला शॉट आणि चेंडू जातो सीमारेषा पार. रस 4. इथे पाहतो सुरेख फटका, सोमेश्वरच्या बॅटमधून चेंडू निघालाय, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. सुरेख झेल वाईडिश लॉंगॉनवरून काऊ कॉर्नर रिटर्न परत पोहोचलेला आणि अफलातून झेल त्या ठिकाणी टिपतोय तो शतरक्षक निलेश. फलंदाज बाद आणि झटका असेल तो अष्टविनायक बेकरी संघासाठी. आपण पाहतो खूप मोठा स्टेप आउट होता आणि इथे चांगला झेल. किल आपण पाहतोय अजूनही संदेश दादा डावखुर आता फलंदाज अजूनही आपण पाहतोय. आपण आज अंकुश दिसत नाहीये. हा आहे अंकुश आमच्या टीम मधला आहे ना. एक धाव. हा मानगाव विक्रम. अंकुश अशा टुर्नामेंट घेत जाऊ नको आम्हाला विचारल्याशिवाय, कारण हंपर कमी पडले आज. 6 हंपर अंकुश कमी होते. हा तुम्ही असे बिझी राहिलात तर आमचे हंपर कमी होतात. तर जाऊया आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 22 धावा आपण पाहतो आत्ता परत स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जय टेन्शन मध्ये आला थोडा. गोलंदाजी करायची आहे तर धावा पाहिजेत आणि धावा बनल्या पाहिजेत. अजूनही संधी आहे. निखिल आहे ते आपण पाहतो. प्रशांत हबले एक चांगला फटकेबाज फलंदाज आहे. त्यांनी आत्तापर्यंत 2 चेंडू केल्यात, एकच धाव घेतले आणि निखिल 1 चेंडू एका धावेवरती. 3 षटकामध्ये आपण पाहतोय 22 धावा झाल्यात आणि धावा कशा प्रकारे होतील हे पाहणार आहोत. तो परत थोडंसं डिंग ब्रेकचे संधी देऊ आमच्या डीजेला. नवीन दादा पाणी पाजून आलाय. उर्वरित 2 षटक आहेत. 7.33च्या सरासरीने आपण पाहतो 22 धावा झाल्यात. याच पद्धतीने केले तर 36 धावा होऊ शकतात, पण उर्वरित 2 षटकामध्ये किमान 15च्या सरासरी धावा कुठल्या आता आव्हात्मक स्कोर होऊ शकतोय. निवृत्ती गोलंदाजी मार्कवरती भैरवनाथ किरोली संघाकडून समोरील डिलिव्हरी होती. आपण पाहतो खालवर चेंडू राहिला होता. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ढकलला गेला. 1 धाव घेण्यात आली. लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहतोय. निवृत्ती पाहिलेलं बरीच वर्ष आपण पाहतो सी भैरवनाथ किरोली संघाकडून खेळतोय. पण सध्या तरी तेजस वडेकरच्या नावाने संघ आपण पाहतो कुठेतरी आगेकूच होताना दिसतो आणि चांगला खेळाडू आहे तेजस. सध्या गोलंदाज चांगले सापडलेत. 9 तरुण गोलंदाज आहेत, संघासाठी चांगली कामगिरी करतात. इथे चांगला चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन मध्ये पाठवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. निर्धाव चेंडू. 2 षटक आहेत. धावसंख्या बनवायची, समोरच्या संघासमोर आव्हान ठेवायचं आहे. या स्पर्धेमध्ये पाहतोय अनेक मोठे संघ खेळताना दिसणार नाही आहेत. जे सेमी संघ आपण पाहतोय शाहिदभाई, आशा होती शाहिदभाईंना कुठेतरी केतन माते सर्व बाहेर आहेत. शाहिदभाई आल्यानंतर बोलतात भावेश पवार कधी येणार आहे, तसे ते सर्व बाहेर आहेत. शार्दूल ठाकूरचे फॅन आहेत आमचे शाहिदभाई, मुंबईचा शार्दूल ठाकूर. उर्फी चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कडाकडे सुरू होतो आणि थोडंसं फंबलिंगचा फायदा उचलणार का नाही उचलत. प्रशांत आपले पॉपिंग किल्स मध्ये सुरक्षित आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू झालेत.
जरूर आपण पाहतोय इथे चांगला चेंडू, 2 चेंडू शिल्लक असतील आणि शाहिद बाय जरूर ते थोडे नाराज आहेत आमच्यावरती का श्रेयस इंदुलकर यांचा संघ मुलुंड संघ या स्पर्धेमध्ये खेळणार होता. त्यांनाही आपण खुरमबाय त्या संघाला आपण त्यांनाही सांगितलं दादा सॉरी. न्यू गोल्डन पोस्टरी संघाला पण आम्ही सॉरी सांगितलं. अनेक मोठे मोठे संघ आहेत, त्यानंतर वडवली संघ आहे, त्यांना आपण सॉरी सांगितलं दादा. या स्पर्धेमध्ये स्थान नाही, आपण पुढच्या स्पर्धेमध्ये जरूर देऊया. इथे चांगला फटका, शतरक्षक त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. वन बाउंड चेंडू अडवला जातोय, चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. आणि या दरम्यान चिते के चपलाईने हरणाच्या गतीने निखिलने 2 धावा प्रशांतच्या साथीने घेतल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 26 ची तारीख पण 26 लागली गेली. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि खऱ्या अर्थाने देशाला संविधान 26 नोव्हेंबरला भेटलं. प्रजेचं राज्य, हक्काचं राज्य जिथे सुरुवात झाली ते म्हणजे 26 जानेवारी 1950 आणि आज 26 जानेवारी मित्रांनो. या दरम्यान चौकार आपण पाहतोय, चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. तीस धावा झाल्यात. आता इथून आपण पाहतोय 10 ते 15 षटकांचं जर ओव्हर जर आली तर थोडंसं आव्हात्मक होऊ शकतं. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. अजूनही आपल्याला पाहिजे तर 3 सामने खेळायचे आहेत, 1 इनिंग याच्यामध्ये आणि 3 सामने. तर शाहनवाज साहेब मनापासून धन्यवाद, आपण आला त्या स्पर्धेमध्ये, आपण चरणस्पर्श केले, आपले मनापासून धन्यवाद. चला थोडं फास्ट घ्या. नवीन गोलंदाज सुमित भोईर आपण पाहतोय. मी आज योगेश वाघ होता प्रियश बरोबर, तर जरूर आज कुमार भोईरची खूप खेचली आज त्यांनी. इथे सुरेख फटका, चेंडू उडवला सीमारेषा पार, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू झाला आर पार. 7 धावांसाठी आला हा खणखणीत षटकार. सोबत त्यांचे मित्र जे ॲडव्होकेट जगदीशजी कराले, बघा वैभव दादा आणि ॲडव्होकेट जगदीशजी कराले यांच्याकडून षटकार आर्टिकला 1000चं पारितोषिक असेल. होऊन दे खर्च, हां काही टेन्शन घ्यायचं नाही. वैभव दादा यांना खर्च होऊन द्या. पहिला षटकार आलाय, दुसरा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. शतरक्षक त्या ठिकाणी आहे पण त्याच्याही डोक्यावरून पार. रस मिळतील 6. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकली. मित्रा समालोचकाला फक्त मॅचमध्ये मजा घ्यायची असते आणि मी सांगितलं किमान 15 धावा आले तर आव्हात्मक होऊ शकतो. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत, चांगली सुरुवात. हिटमॅन आहे, मी सांगितलं बिग हिटर आहे प्रशांत आबले. अनेक स्पर्धा पाहिले गेले, जरी आता मी येत नसेल मानगाव बेकरीच्या मैदानावरती पण अनेक मॅचेस याचे पाहिले गेले. चांगली फटकेबाजी करतोय. एक धाव आपण पाहतोय आणि ते निखिलला माघारी परतवलं. बघा प्रशांतसाठी निखिलला आपण पाहतोय. प्रशांतला स्ट्राईक द्यायची होती म्हणून निखिलला बाद होऊन मागं परतावं लागलं. धावसंख्या स्कोर कार्ड 43 या आकड्यावरती. 4 फलंदाज बाद झालेत आणि गोलंदाजी पाहिली गेली तर 4.3 म्हणजे 4 षटकं 3 चेंडू. रोमन ग्रुप बेकरे याचकडून प्रशांतसाठी 1000चं पारितोषिक आलंय.
दोन षटकार लगावायचे. दोन चेंडू आहेत प्रशांतसाठी अजूनही. पराग आहे नवीन फलंदाज प्रशांतसाठी. आपण पाहतो सुमन संधी. कमवून द्या मुलांना, गरज आहे. रात्र जागायचं आहे. तर थोडंसं आपण पाहतोय कालवा टप्प्याचा चेंडू आणि आपण रॉकेट शॉट. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. जमिनीला घासत पुसत घासत पुसत घासत पुसत चेंडू झाला फरार. रस मिळती 4. इथे आला चौकार. चेंडू झाला शेवटचा चेंडू असेल. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा चेंडू दादा. हा काहीच बोलू नका. शेवटचा चेंडू आहे. एक षटकार आला तरी रोमन ग्रुप कडून 1000. अल्ला जवाब. आणि जगदीश भाई 1000. आमचे वैभव भाई 1000 म्हणजे 3000. धन्यवाद. रोमन ग्रुप कडून 1000. फक्त द्या ना तर मला कोर्टात हजर. इथे त्याच पद्धतीचा चेंडू जरूर होता पण शेवटच्या चेंडूवरती त्याला धावबाद. 48 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते सी भैरवनाथ किरवली या संघाला. जरूर प्रियश जोडला जाईल सेकंड इनिंगला. तोपर्यंत आपण कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन जरूर होईल. पण आमंत्रित करूया दोन संघ. अभित 11 दामत विपक्ष महालक्ष्मी वेनगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉससाठी यायचे. आणि सेकंड राऊंडचे सामने हे 4 षटकांचे असतील. आम्ही 5-4-3-2-1 कसंही होऊ शकतं. आयोजक सांगतील तशाप्रमाणे आम्ही पाहतोय. पण कर्जत क्रिकेट असोसिएशनचे नियम आम्ही पाळणार आहोत आणि त्याच पद्धतीने हे सामने या ठिकाणी होणार आहेत. तर शाहिद आपण पाहतोय सोद या ठिकाणी आलेला आहे. तर चला वेनगाव संघ कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. लगेच वेनगाव संघाचा करता टॉससाठी यायचे. मी करतो कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. डीजे मास्टरला देऊया संधी. आणि ज्यांचा बर्थडे उद्या खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे ते आमचे जावाबाई. आणि त्याचबरोबर आम्ही टॉससाठी आमंत्रित करूया. याकूबाई या टॉस करूया. चला याकूबाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. गोल्डन कॉईन वापस आलेला आहे. जिथे गेला होता ते सेन्सर लावला होता तो वापस आला. या वेणगाव संघ कॅप्टन. चला वेणगाव संघाचा कर्णधार टॉससाठी यायचे. विनू चला आले. विनू आले. थोडेसे नाराज होते विनूच्यावरती. हा पण विनू तुमचं ऐकलं ते षटकाची
चला चला प्लीज स्टार्ट करा मॅचला. चला पंच प्लीज, मॅनेजमेंट टीम कडून सूचना आमच्यापर्यंत येत आहे, रिक्वेस्ट आहे आपल्याला सुद्धा. हॅलो हॅलो चेक. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. फ्रेंड्स चषक दामत महत्वपूर्ण सामने या आजच्या महत्वपूर्ण डे नाईट फॉर्मॅट मध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. टार्गेट 30 मध्ये 48. फुल टॉस मिस केला अमितनं. डॉट बॉल. पण 20 मिनिटाच्या आतमध्ये इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. प्लीज नवीन कराले का फेर फटका. गजानन बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. कोलात होता चेंडू, उडवलाय. फोरआर्मशी पॉवर आहे लॉंग ऑफला. जवळपास खेळाडू नाहीयेत. बॉल सीमा पार, वन बाउन्स सीमा पार जात असताना चौकार. पुन्हा एकदा आक्रमण. फटका अमितचा लॉंग ऑन, बाउंड्रीच्या बाहेर. यूज इट, सिक्सर. अमितनं पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये पॉवर सिद्ध केलेली आहे. वेनगाव टीमनं टॉस जिंकलेला. डिसिजन काय घेतलेला सूरज चव्हाण अँड कंपनी, फिल्डिंगचा. थँक्यू सो मच. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. सेकंड इनिंग मध्ये इन ऍक्शन. सव्वीस चेंडूंमध्ये विजयासाठी आणखीन 38 इथून बनवायच्यात. बॉल तयार. लो ऑफ फुल टॉस टर्न करायचं होतं. या देखील चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते बॉलर अमित. डीजे थोडा वॉल्यूम द्या प्लीज. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. 25 चेंडूंमध्ये विजयासाठी 38. लॉफ करण्याचा प्रयत्न, एज लागले हवे ते टॉप एज होती. रन घेतलेले नाहीयेत बघा. बेकरी टीमच्या जवळपास इनफिल्ड मध्ये सर्व खेळाडू एका चेंडू मागे धावलेले. डॉट बॉल इथून आला. ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनल्या त्या 10-24 चेंडूंचा खेळ बाकी. 24 मध्ये 38 या धावत संख्येचं इक्वेशन.
हॅलो चेक. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांमध्ये 38 धावसंख्येची इथून गरज आहे. 10 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्या. स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय तो फलंदाज तेजस बडेकर. वेगवाने चेंडू सेन्सिबली पुश करत असताना बॉलर्स बॅकड्राईव्ह डॉट बॉलनं सुरुवात. सेकंड ओव्हरला किरवली बनाम अष्टविनायक बेकरी या दोन टीम मध्ये सामना आपण एन्जॉय करत आहात. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग बदलत असताना प्रशांतचे जे अंतिम ओव्हर मध्ये फटके आले ते कुठेतरी महत्वपूर्ण होते. अंकुश प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग बदलतात. एसनच्या पाठीमागून नवीन कराले सातत्याने मार्गदर्शन करतात. दुसऱ्या ओव्हर मध्ये उमेश बॉलिंग करतोय. वेगवान चेंडू लॉफ केला. आडवा बॅटने केला कडवा प्रहार. फटका तेजसचा मिड विकेट सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. आडवा बाटने केलेला हा कडवा प्रहार आहे. तेजसचा फ्रंट फुटला बाहेर काढला, पाय वाकवला आणि चेंडूला मिड विकेटच्या बाहेर पाठवला षटकारासाठी. 22 बॉल मध्ये आता 32. 16 धावा पुस्तकावरती आहेत. टोटल टार्गेट 48. या 47 धावा याच क्रीडांगणावरती डिफेंड होताना पाहिल्यात. मैदानाच्या आतमध्ये काही प्रेक्षक बसलेले आहेत. आम्ही विनंती करत आहोत पट्टीच्या बाहेर बसा कृपया करून प्लीज. पंच जिथे जिथे कॉल करतात आम्ही सर्व मायबाप प्रेक्षकांना विनंती करत आहोत की आपण हवं तर स्टेज वरती येऊन बसा, परंतु मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. अबीद 11 संघ इन ऍक्शन दिसणार आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16 वरती. 22 चेंडूंचा खेळ बाकी. 22 मध्ये 32. महत्वपूर्ण सामना. उमेश तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला तेजसचा विचार केला. 2 बॉल त्यानं फेस केले. एक षटकार असं 300 स्ट्राईक रेटनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला अमित पाहिलात. अमितने 6 बॉल फेस केले. 6 मध्ये 10 त्याने बनवलं. प्रत्येक ओव्हर मागे आस्किंग रन रेट 9.00 मेंटेन ठेवत असताना व्हॉट्स गोइंग ऑन प्लीज कॉपरेट करा दोन्ही टीम. तेच पंच सांगत असताना नक्कीच चाललंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. 2 डेड बॉल. 22 मध्ये आता 32चं इक्वेशन. स्ट्रायकिंग एंडला तेजस. पाहूयात उमेश आता कशा प्रकारचा कमबॅक आपल्या टीम साठी करून देतोय. खोलत होता चेंडू. सहसेने टर्न करतात. रन घेतलेली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात जरूर, परंतु 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. 21 मध्ये 31. जिथे तेजसने एक षटकार घेतला, स्ट्राईक रोटेट केली. अमितनं 6 चेंडू फेस केलेले. 6 मध्ये 10 त्याने बनवल्यात. आता पाहूयात कमबॅक झालेले उमेश विकेटची इथून नितांत गरज लागणार आहे, कारण ब्रेक थ्रू मिळाल्याच्या नंतर स्कोर बुक स्टिकी होईल यात मात्र काही शंका नाही आहे. 21 चेंडूंमध्ये 31. उमेश तयार. स्लाइडली ओ पिच लॉफ्ट करत असताना अमित या ठिकाणी हावी ठरत असताना उमेश वरती षटकार. ते लॉफ्ट करत असताना फटका सरळ मिड विकेट सीमा पार. टोकला षटकार. 7 बॉलचा खेळ बाकी. 7 बॉल मध्ये 16 बनवल्यात अमितनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 23 वरती. 48चं टार्गेट चेस डाऊन करत असताना 20 बॉलचा खेळ बाकी. 20 मध्ये 25 धावसंख्येची गरज. 20 चेंडू 25 धावा. जिथे टार्गेट होतं 48चं आक्रमण उमेश वरती. अमितचा एक षटकार. तेजसचा एक षटकार. लॉफ करतात लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल सीमा पार.
पार्लर स्ट्रोक होता, रॉकेट शॉट, आणखीन एक षटकार. ती सरळ केलेलं ॲज अ स्वीप, ॲज अ ॲरो. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 29. 19 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 19 मध्ये 19. फुलटॉस सहन करतात आडवा बाटनं. गॅप डीप मध्ये प्रोटेक्शन जवळपास नाहीये. बॉल चालला हाय सीमा पार. आक्रमण अमित करत असताना आणखीन एक 4 रन. टीम प्लीज. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. जबरदस्त रजनी स्पर्धा. 48 संघांचा एकंदरीत या स्पर्धेमध्ये सहभाग होता. परंतु आपण पाहतात तर असोसिएशन मध्ये जे काही नियमावली होती त्या नियमांचं पालन करून ही स्पर्धा भरवण्यात आली आणि विशेष कौतुक संपूर्ण असोसिएशन टीमने देखील, असोसिएशन मेंबर्सने देखील केला की ज्याप्रमाणे सूचना असोसिएशनच्या वतीने आली आणि त्या सूचनांचं पालन करत ही स्पर्धा भरवली आणि त्या कारणास्तव क्रिकेटमधील सर्व चांगले संघ इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आणि खास करून 5-5 ओव्हरचे सामने आपल्याला या रजनी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. असंच जर असोसिएशनचे नियम आपण सातत्याने फॉलो जर करत गेलो तर नक्की आपण चांगले क्रिकेटची स्पर्धा आपल्या संपूर्ण कर्जत विभागामध्ये भरू शकतो. पवन कराळे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे. जुना बॉल द्या. रजनी स्पर्धा तुम्ही पाहतात. आणखीन एक रजनी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला एक नामचित क्रीडांगण म्हणजेच चोंडीचा माल बेकरे या क्रीडांगणावरती आपल्याला एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दोस्ती चषक पहिलं पर्व 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला असेल. अंतिम रात्र या रजनी स्पर्धेमध्ये तब्बल 40 संघांना एकंदरीत सहभाग देण्यात आलेला आहे. 4 रात्रीची स्पर्धा, तब्बल 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक देणारी स्पर्धा आणि 13,000 रुपयांचं प्रवेश फी देऊन या स्पर्धेचा देखील आपण लाभ घेऊ शकता. संदीप शेंडे, त्याचबरोबर प्रवीण पवार, सागर लदगे, सोमेश्वर मसने, अंकुश कराळे आणि दिनकर तळपे यांच्यासोबत आपण संपर्क साधू शकता. आणखीन एक चांगली टुर्नामेंट प्रेक्षकांच्या भेटीला कर्जतकरांसाठी. 18 बॉल मध्ये 15. बॅकफुटला जाऊन फक्त सेन्सिबली पुश करत असताना 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 34. आवाज वाढव ना. हॅलो 14 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 17 चेंडूंमध्ये. सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 वर. आडवा बाटने क्रॉस बॅट फटका मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. अंकुश कराळे या बॉलवरती सिंगल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 35 वरती. लेस दॅन अ बॉलचं इक्वेशन आता बाकी. 16 बॉलचा खेळ बाकी. 16 मध्ये 13 धावसंख्येची गरज. ऋतिक कराळे, पवन कराळे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. लगातार 3 विकेट जर घेतले तर 1500 रुपयांचं पारितोषिक आहे गजानन या गोलंदाजांसाठी. 16 बॉलचा खेळ बाकी. 16 मध्ये 13. स्विच इट. गॅप शोधली आहे. बॉल सीमा पा. डीप कव्हर पॉइंट. बाउंड्रीच्या बाहेर. फटका तेजसचा चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4 चौकार.
40 धावा. इक्वेशन 15 मध्ये 9. लॉफ करतात. फटका तेजस हवी डरत असताना हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल सीमा पार. आणखीन एक मोठा फटका. षटक्या बॉल येतो मॅच बॉल आला. 6च्या मदतीने बिन गडी गमावत 45 बनवलेले. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 बनवले. 14 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज. चौदा चेंडूंमध्ये 3 धावा. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन पुश करायचं होतं. जेल पकडलेली आहे सोमेश्वर मसन्यानं. मिळते सफलता गजाननला. फलंदाज बाद. ऋतिक कराळे यांच्या वतीने या विकेटसाठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे गजाननसाठी. 13 चेंडूंमध्ये 3 करायच्यात. विकेट मैदानाच्या बाहेर. 45 ला धक्का पहिला. 13 चेंडूंमध्ये 3 धावा. ऑल ऑफ करतात. आडवा बाटणं. फ्लिक ऑफ द व्रिस्ट. बॉल सीमा पार. विजय चौकार. निखिलच्या बाट मधून अभिनंदन. टीम भैरवनाथ किरवली. हार्ड लक टीम अष्टविनायक बेकरे.